यावेळीची विधानसभा निवडणूक ही फारच रंगतदार होणार आहे. त्याचं कारण असं आहे की प्रमुख दोन पक्षांमध्ये फूट पडलेली आहे. मूळ शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून फक्त बंडच नाही केलं तर त्यांनी त्या पक्षावरती आणि पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी दावा केला आणि ते दोन्ही त्यांनी मिळवलं देखील. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केलं आणि फक्त बंड न करता राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि त्यांचं घड्याळ हे चिन्ह त्यांनी मिळवलं देखील. त्यामुळं आता राष्ट्रवादीचे पक्ष निर्माण झालेले आहेत, तर एका शिवसेनेची दोन शिवसेना तयार झालेली आहे. एक शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, ज्यांचं चिन्ह आहे मशाल, तर दुसरी शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, ज्याचं चिन्ह आहे धनुष्यबाण. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आहे, ज्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. तर दुसरीकडे अजित पवार यांची जी राष्ट्रवादी आहे त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. त्यामुळे एका शिवसेनेची दोन शिवसेना आणि एका राष्ट्रवादीचे दोन राष्ट्रवादी म्हणजेच दोन पक्षाचे चार पक्ष आता तयार झालेले आहेत आणि हे चार पक्ष आता एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत, कारण ते एकमेकांच्या विरुद्ध आघाड्यामध्ये जाऊन बसलेले आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये दोन आघाड्या बनल्या, एक महायुती तर दुसरी महाविकास आघाडी. महायुतीमध्ये भाजपा, शिंदे गट यांची शिवसेना आणि अजित पवार गट यांची राष्ट्रवादी काँग्रेस. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. त्यामुळे आता हे एकमेकांच्या विरुद्ध यावेळीची विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रियाताई सुळे या निवडणुकीसाठी नेहमीच रिंगणामध्ये उभ्या राहिल्या होत्या. परंतु वेगळं झाल्यापासून म्हणजे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अजित पवार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या विरुद्ध त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना तेथील उमेदवारी देऊ केली आणि बारामतीमध्ये नणंद वर्सेस भाऊजाई अशी निवडणूक पार पडली आणि याच्यामध्ये अजित पवार यांना फार मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. म्हणजे सुप्रिया सुळे या नेहमीप्रमाणे तेथून त्यांनी विजय संपादन केला, परंतु सुनेत्रा पवार यांना तेथे मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळं सर्वांच्या भुवया त्यावेळेस खरं तर उंचावल्या होत्या, कारण आतापर्यंत विधानसभेची निवडणूक बारामती मतदारसंघातून अजित पवार हे तेथून निवडणूक लढवीत आलेले आहेत. परंतु आता त्यांनी निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांचा मुलगा तेथून निवडणूक लढवेल असा एक अंदाज वर्तविला जाऊ लागला होता. पण आता अजित पवार यांनी त्यांची यादी जाहीर केल्यानंतर असं स्पष्ट चित्र झालं की बारामतीमधून अजित पवार हे यावेळेसची निवडणूक लढवणार आहेत. परंतु आता मग त्याच्या विरोधामध्ये शरद पवार हे कोणाला तिकीट देतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि आता शरद पवारांनी येथे फार मोठा खेळ केलेला आहे आणि अजित पवार यांच्या विरुद्ध शरद पवार यांनी अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार म्हणजे त्यांच्या घरातीलच एका व्यक्तीला त्यांनी अजित पवार यांच्या विरुद्ध उमेदवारी जारी केलेली आहे. म्हणजे बारामतीमध्ये परत एकदा काका वर्सेस पुतण्या असं बघायला मिळणार आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे अजित पवार यांच्या सोबत न जाता शरद पवार यांच्या सोबत ते कायम राहिले आणि आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा मुलगा अजित पवार यांच्या विरुद्ध निवडणुकीसाठी उभा केलेला आहे. युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये सक्रिय आहेत. मध्यंतरी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं बारामतीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्ती स्पर्धेचं आयोजन युगेंद्र पवार यांनी केलं होतं. त्यावेळेस बारामतीमध्ये शरद पवार यांच्या सोबत युगेंद्र पवार यांचे फोटोज पोस्टर्स वरती मोठ्या प्रमाणात झळकत होते. त्यामुळे प्रत्येकांना असं वाटत होतं की युगेंद्र पवार हे राजकारणामध्ये आता सक्रिय होणार आहेत. पण ते कधी होतील याच्यावर मात्र आता या विधानसभेच्या मार्फत शिक्कामोर्तब झालेला आहे. खरं तर अजित पवार यांच्या बंडानंतर विधानसभेमध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचे बंधू श्रीनिवास पवार हे उभे राहतील किंवा त्यांचा मुलगा युगेंद्र पवार हे उभे राहतील असं बोललं जात होतं. परंतु आता युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आता आपण जाणून घेऊया की युगेंद्र पवार हे कोण आहेत. युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे शांत, संयमी आणि मितभाषी म्हणून ओळखले जातात. शरयू ॲग्रोचे ते सीईओ आहेत, तर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. बंडानंतर त्यांनी काका अजित पवार यांना साथ न देता शरद पवार सोबत त्यांनी राहण्याचा निर्णय केला आणि त्यांच्या सोबत असल्याचं त्यांनी अनेक पोस्ट मार्फत जाहीर सुद्धा केलेलं आहे.
खर तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना फार मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता आणि त्या पराभवानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक बारामतीमधून लढणार नसल्याचं जाहीर सुद्धा केलं होतं. परंतु ते आता परत एकदा विधानसभेची निवडणूक बारामतीमध्ये लढवण्यास तयार झालेले आहेत. पण आता तेथील जनता त्यांना परत एकदा स्वीकारेल की लोकसभेसारखं ती त्यांना नाकारेल, हे बघणं आता खरं तर एक उत्सुकतेचं बनलेलं आहे. कारण बारामतीच्या जनतेने ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक चालू होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचं ठरलंय, खासदारकीसाठी सुप्रियाताई सुळे आणि आमदारकीसाठी अजितदादा हे आमचं ठरलेलं आहे. पण खरंच तेथील जनता या मतावरती ठाम राहील की अजित पवार यांना ती याही वेळेस नाकारून योगेंद्र पवार यांना त्यांचा भावी आमदार म्हणून निवडेल, हे येत्या काही दिवसामध्ये 23 तारखेला समजेलच. तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.